शासन विद्यार्थ्यांनी शिकावं यासाठी अगदी 1ली ते 8वीपर्यंतच्या मुलांना मोफत पुस्तकाचं वाटप करत आहे। इतकंच नाही तर यासाठी गणवेश वाटपसुद्धा शासन करत आहे। मात्र हे सगळं करत असताना शासन जी काही सुविधा विद्यार्थ्यांना देतं आहे त्या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचतात का याचा पालक कधीच विचार करत नाही, कारण पालक राजकारणात व्यस्त आहे। याच विषयावर आपण आज बोलणार आहोत। नमस्कार, मी हनुमंत भोसले। आपण पाहत आहात BBC केज लाईव्ह संवाद। मित्रांनो, आपल्या सगळ्याला माहिती आहे की महाराष्ट्र शासनानं गेली काही वर्षापासून विद्यार्थ्यांनी शाळेत शिकावं, गरिबांच्या मुलांनी शाळेत यावं, त्यांना आर्थिक झळ लागू नये यासाठी काही योजना सुरू केल्यात। त्यामध्ये महत्त्वाची योजना म्हणजे पुस्तकं। ज्या मुलांना 1ली ते खास करून 8वीपर्यंतच्या मुलांना शाळेमध्ये पुस्तकं दिली जातात। आणि इतकंच नाही तर याच वर्गातील विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटपाचाही कार्यक्रम आहे आणि त्याही पुढं अगदी मोफत पौष्टिक आहारसुद्धा पुरवण्याचं काम शासन करतं आहे। आता या सगळ्या ज्या योजना आहेत या खरोखरच गोरगरीब विद्यार्थ्यांपर्यंत पोचतात का हा मोठा प्रश्न आहे। मात्र यावर कुठली चळवळ होत नाही, कुठलं आंदोलन होत नाही। पालक आपल्या जागी शांत आहे, कारण तो फक्त बेभरवशी शासनाच्या जीवावर बसलेला आहे। शासन माझ्या मुलाला पुस्तकं देत आहे, जेवणासाठी आहार देत आहे आणि इतकंच नाही तर गणवेशसुद्धा देत आहे, या भ्रमात पालक वागतो आहे। मात्र खरी स्थिती काय आहे? खरी स्थिती ही आहे की शालेय पुस्तकं जी दिली जातात आज मुलांना, जरा मी पालकांना आवाहन करेन, तुमच्या घरी मुलं असतील ना, त्यांना जर कधी 2 मिनिट वेळ काढून जरा विचारा, तुला पुस्तकं सगळी मिळाली का? खात्रीनं सांगतो 80% मुलं तुम्हाला सांगतील आम्हाला पुस्तकं वेळेवर एकतर मिळत नाहीत किंवा दिली जात नाहीत। खरं तर हे खूप मोठं रॅकेट आहे। इतकं मोठं आहे ना, आम्ही बाकी कुठल्या भ्रष्टाचाराच्या बातम्या ऐकून दंग होतो, परंतु ही बातमी जर खरोखर जनतेने याचं ऑडिट केलं किंवा खरंच यामध्ये विरोधी पक्ष आणि सत्ताधारी दोघांनी प्रामाणिकपणे सत्य बाहेर काढण्याचा प्रयत्न केला तर यासारखा भ्रष्टाचार कोणताच मोठा नाही। काय होतं आहे नीट बघा। आता पुस्तकं दरवर्षी नवीन द्यावीत अशी अपेक्षा आहे। पुस्तकं येतात, मात्र ही पुस्तकं नक्कीच खात्रीने सांगतो विद्यार्थी संख्या मागवली जाते दरवर्षी आणि त्या विद्यार्थी संख्येच्या तुलनेमध्ये किंवा संख्येमध्ये वरून पुस्तकं छापली जातात। आता देताना मात्र काय सांगितलं जातं की 80% पुस्तकं आम्ही देतो, 20% मागच्या वर्षीची मुलांची पुस्तकं गोळा करा आणि ती द्या। बघा आता याच्यातलं काय ते नेमकं छापताना 100% पुस्तकं आम्ही छापत आहोत असं शासन सांगतं आहे। अंधारातून सांगतं आहे की 80% पुस्तकं आम्ही देतो आहे, कारण का ते खरं वाटावं असं वाटत नाही। 20% मागच्या मुलांची घेऊन ॲडजस्ट करा। खरं तर छापताना 100% मुलांची पुस्तकं छापलेली आहेत, म्हणजे 20%हूनही अधिक पुस्तकं छापून प्रत्यक्षात ते छापलीच नाही आहेत, पण सांगायला मात्र रेकॉर्डला ते छापलीत असं दाखवून ही 20%चा प्रचंड मोठा भ्रष्टाचार होतो आहे। किमान, खरं तर यापेक्षा जास्त आहे, पण मी किमान हा शब्द वापरला आहे। दुसरी गोष्ट, पुस्तकं यावर्षी आपल्याला माहिती आहे पुस्तकं ओझं कमी करण्यासाठी म्हणे आता 4 भाग केलेले आहेत, सगळेच विषय एका भागामध्ये दिलेले आहेत। पण मी यापूर्वी एका व्हिडिओमध्ये म्हटलं होतं हे खरं आहे का? त्या एका भागामध्ये 4 विषय किंवा 5 विषय असतील विद्यार्थ्याचे। एखादा शिक्षक आपल्या शिकवणी अध्यापन पद्धती प्रत्येकाची वेगळी आहे, त्यानं तो शिकवून रिकामा होतो, तो विद्यार्थ्यांना सांगतो दुसरा भाग घेऊन या आता उद्यापासून। म्हणजे एकाच वेळी 4ही शिक्षकांचं अध्यापन संपत नाही आहे। त्यामुळं 1 भाग 2 भाग करून काही उपयोग नाही आहे, कारण पहिला भाग संपल्यानंतर दुसरा भाग लगेच काही शिक्षक आणायला सांगतात, म्हणजे विद्यार्थ्यांना पुन्हा उलट जास्तीचं ओझं होतं की काय असा प्रश्न पडलेला आहे। कारण पहिलं तरी किमान ती पुस्तकं ठराविक पुस्तकं आता तरी 2 भाग त्यांना ओझं घेऊन यावं लागतं आहे आणि ते 2 भाग आणून हे सुद्धा खरं तर अनेक शाळेत नाही आहेत। केजमधल्या अनेक शाळेत ही पुस्तकं मिळाली नसल्याचं विद्यार्थ्याचं मत आहे। आता जुलै उजाडला आहे तरी पालकांना मी पुन्हा एकदा सांगतो, त्यांनी जरा राजकारण बाजूला सोडून आपल्या मुलांना जवळ घेऊन तुला शाळेकडून पुस्तकं मिळाली का, तुला गणवेश भेटला का याच्याबद्दल जरा विचारणा करावी।
आणि हे खूप मोठं पालकांचं खरं तर मी म्हणेन पालकांचा खूप मोठी संघटना अपेक्षित आहे. पालकांनी मोठी संघटना बनवणं अपेक्षित आहे. मग शिक्षण ते खाजगी असो, अगदी क्लासेसचं किंवा शाळेतलं असो, दोन्हीकडेही या संघटनांनी खरं तर देखरेख केली पाहिजे. कारण दोन्हीकडे अंकुश ठेवण्यासाठी पालकांची मोठी संघटना खूप गरजेची आहे. पण कुठंही अशी दिसत नाही. पालक कुठंही संघटित नाही आहे. दुसरी गोष्ट आम्ही ऐकलं आहे की जे गणवेश दिले जातात त्याचंसुद्धा योग्य प्रमाणात कुठंच वाटप होत नाही. असं बी सांगितलं जातं आहे की यावर्षी जी मिळालेल्या माहितीनुसार त्याची आपल्याला खरं तर दखल घ्यावी लागेल, माहिती घ्यावी लागेल आणि त्यानंतरच बोलावं लागेल. परंतु असं सांगितलं जातं आहे की यावर्षी गणवेशाचं जे कंत्राट आहे ते कोल्हापूरच्या एका एजन्सीकडे दिलेलं आहे. आणि कोल्हापूरची ही जी एजन्सी आहे ती एका व्यक्तीची आहे, जो व्यक्ती देशातील मंत्रिमंडळातील अतिशय उच्चपदस्थ मंत्र्याचा नातेवाईक आहे. त्यामुळं हे सगळं अलबेल कोणी काही बोलू शकत नाही, कोणी काही. आणि महाराष्ट्रातले मंत्री अगदी पायघड्या टाकून त्या ठेकेदाराला पाहिजे ती सुविधा देतात असं बी ऐकलं आहे. मात्र याच्याची सत्यता आपण तपासावी लागेल. कारण का हे जर खरं माहिती अधिकारातून हे घेऊया आपण आणि त्यानंतर मग ही सत्यता आपल्याला बघावी लागेल. कारण असंख्य गरजू गरीब विद्यार्थी आहेत, त्यांना पुस्तकं बी पोचत नाहीत आणि दुसरं तुमचं गणवेश बी मिळत नाही. तिसरा भाग तर लई भयंकर आहे. खरं तर मुलं सशक्त बनावीत, अभ्यासात त्यांचं लक्ष लागावं, गोरगरिबांच्या मुलांना सकस आहार मिळावा यासाठी शाळेतून पौष्टिक आहारांची घोषणा केली आणि ती सुविधा चालू बी केली. ही योजना चालू असताना खरंच या गरीब मुलापर्यंत हा पौष्टिक आहार पोचतो का? ज्या नावानं हे पौष्टिक आहार दिले जातात ते तर पदार्थ अनेक वेळा त्या मुलापर्यंत पोचतच नाहीत. अर्धे काही पोचतात मला वाटतं आणि फक्त खिचडी वगैरे ते चालू आहे. मात्र अनेक बाकी अंडी असतील किंवा काही अनेक पौष्टिक केळी असेल यासारखे पौष्टिक जे पदार्थ आहेत, फळं आहेत, हे तर त्यांच्यापर्यंत पोचतच नाहीत. कारण शासनाचं तर अंडी द्यावं असं म्हणणं होतं, परंतु बहुतेक त्याच्यात काही बदल शासनाने केलेला दिसतो आहे. मला एकच सांगायचं आहे मित्रांनो, या ज्या 2-3 योजना आहेत शासनाच्या, याच्यात प्रचंड भ्रष्टाचार आहे. मुलांना पुस्तकं देणं खूप गरजेचं आहे. आज बी मी पुन्हा जबाबदारीने सांगतो आहे, अनेक शाळेमध्ये अनेक शाळांना पुस्तकंच भेटलेली नाहीत. पूर्ण संख्येनुसार तर भेटतच नाहीत आणि छापली मात्र संख्येनुसार जातात. याचा आढावा घ्यावा लागेल. कारण का याचा मेळ कुणालाच काय, चौकशी कुणीच करत नाही, माहिती कुणीच घेत नाही. त्याच्यामुळं प्रचंड मोठा भ्रष्टाचार दरवर्षी संख्येनुसार पुस्तकं छापली जातात, मात्र खाली 50% पुस्तकं येत नाहीत, संख्येनुसार छापली जातात. आपणच विचार करा किती मोठा हा भ्रष्टाचार असू शकतो. म्हणून या कामी खरं तर पालकांची किमान केस तालुका स्तरावर एक मोठी संघटना बनावी. आम्ही पुन्हा आवाहन करतो, या संघटनेच्या माध्यमातून पालकांनी अगदी आपल्या शाळेत किंवा शालेय शिक्षणाबरोबर खाजगी कोचिंग क्लासेसच्या शिक्षणावर सुद्धा अंकुश ठेवावा. खरोखर आपण जे काही देतो खाजगी क्लासेसमध्ये सुद्धा अगदी, कारण का शिकवणारे चांगलं शिकवतात निश्चित, परंतु काही त्याच्यात कमी जास्त होत असेल तर त्याच्यावरही अंकुश राहायला पाहिजे. कारण आपण पैसे देतो आहे तर त्याचं रिटर्न आपल्याला नक्की मिळालं पाहिजे, यासाठीही प्रयत्न झाला पाहिजे. शिकवणारा शिक्षक ज्याच्या हाती आपलं भविष्य दिलेलं आहे तो खरोखर चांगला शिकवतो का हेही पाहिलं पाहिजे. आणि एक विनंती तर नक्कीच करेन मी, शाळेत अनेक शाळा अशा आहेत ज्या शाळेतले शिक्षक क्लासेसमध्ये शिकवतात. माझ्यासारख्या व्यक्तिगत अनुभव असलेल्या व्यक्तीचं मत आहे किंवा एक सामाजिक कार्यकर्ता म्हणूनही मत आहे, शाळेत शिकवणारा शिक्षक पुन्हा क्लासमध्ये त्या मुलांना काय वेगळं शिकवणार आहे हे जरा पालकांनी आणि त्या शाळेने मला सांगावं. जो शिक्षक शाळेत मुलांना अध्यापन करतो आहे तोच क्लासमध्ये करतो आहे तर शाळेत याचा अर्थ तो एकतर प्रामाणिक नाही आहे किंवा क्लासमध्ये प्रामाणिक आहे. काहीतरी कुठंतरी बदल असावा, तरच त्याचं क्लासेस क्षेत्र टिकत असेल हे बी बघितलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी बघितल्या पाहिजेत आणि या सगळ्या पालकांनी खरं तर बघितल्या पाहिजेत. याच्यावर पालकांनी विचार केला तर निश्चित तुमच्या मुलांचे भविष्य उज्ज्वल बनू शकतात आणि खरंखुरं शिक्षण मिळण्यासाठी एक चांगली प्रणाली, एक चांगली प्रक्रिया सुरू होऊ शकते असं मला वाटतं. आजच्यासाठी एवढंच. मला खात्री आहे आपल्याला माझा हा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.